आपल्या बार असोसिएशनची 2024-25ची निवडणूक दिनांक 5 जुलै 2024ला होणार आहे. या बार काउन्सिलने मला माझ्या 63 वर्षाच्या आयुष्यात सगळं काही देऊन टाकलं आणि आज मी समाधानी आहे. आज माझी परत देण्याची वेळ आलेली आहे. तर या वर्षासाठी माझा संपूर्ण 1 वर्षाचा वेळ बारसाठी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या माझ्या कार्यकालात मला काय करावं असं जर विचाराल तर आपल्या बार मेंबर्ससाठी हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स याकरता विविध कंपन्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं डिस्काउंटेड पॅकेजेस घेऊन सर्व बार मेंबर्सला याचा फायदा कसा करून देता येईल हा प्रयत्न करणे. माझा दुसरा प्रयत्न राहील की आज आर्बिट्रेशनची प्रॅक्टिस खूप वाढते आहे. ह्या आर्बिट्रेशनच्या प्रॅक्टिसमध्ये याची ट्रेनिंग व्हावी, याचं मेडिएशन कसं व्हावं याची ट्रेनिंग व्हावी, यासाठी प्रयत्न करणे. माझा तिसरा प्रयत्न बारच्या पर्टिक्युलरली ज्युनियर मेंबर्ससाठी वीकली लेक्चर सिरीज अरेंज करणे. या मागचा उद्देश फार स्पष्ट आहे की वाचनातून जितकं काही समजू शकेल त्यापेक्षा जास्त ऐकण्यातून सुरुवातीला त्या विषयात रस येण्यासाठी चांगले स्पीकर, मग ते रिटायर्ड हायकोर्ट जजेस असतील, सुप्रीम कोर्टाचे वकील असतील आणि आपल्या बारमधले सिनियर मेंबर्स असतील, त्या त्या विषयाचा अभ्यास करणारे असतील, या सर्वांना विनंती करून आपल्या बार मेंबरसाठी वीकली लेक्चर सिरीज सुरू करणे. मंथली सेमिनार्स अरेंज करणे किंवा यासाठी आणखी काही प्रयत्न करणे की ज्याद्वारे एखाद्या मोठ्या विषयावर एखादी चांगली कॉन्फरन्स व्हावी, सेमिनार्स व्हावे, यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याचा एक मानस आहे. आपल्या बारच्या काही खूप गंभीर समस्या आहेत, जसं की पार्किंगचा इश्यू. या पार्किंगच्या इश्यूसाठी मल्टीलेवल पार्किंग आपल्याला करता येऊ शकते. हे एका वर्षात होणारं काम नाही, परंतु याची कमीत कमी आपण याच्यासाठी पाऊल उचलणं, संबंधित अधिकाऱ्यांशी भेटणं, न्यायमूर्तींना या बाबतीमध्ये रिक्वेस्ट करणं आणि यात कसं होऊ शकेल याबाबत प्रयत्न करणं. कारण आपण कोर्टात यायच्या आधीच ह्या पार्किंगच्या जागेवर पक्षकारांच्याही गाड्या लागलेल्या असतात आणि मग वकील मंडळींना गाडी पार्क करून कोर्टामध्ये पळेपर्यंत घामोघाम होतं आणि प्रकरण लागलेले असतात. हा गंभीर विषय तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं की ज्या कॅन्टीनमध्ये आपण थोडं रिलॅक्स होतो, ह्या कॅन्टीनचं अपग्रेडेशन कसं करता येईल, तिथली स्वच्छता आणखी कशी जास्त करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. वकिलांच्यासाठी महत्त्वाचं आहे वाचन. आपल्या लायब्ररीमध्ये अपग्रेडेशन करणं, पिरियॉडिकल्स आणणं, वीकली काही मासिकं, मॅगझिन्स, ही सगळ्या गोष्टी याचंही आपल्याला त्या ठिकाणी थोरामोठ्यांच्या आपल्याच व्यवसायातल्या व्यक्तींचे काही चरित्र असतील, त्यामध्ये लिहिलेल्या काही गोष्टी असतील की अतिशय सुरुवातीला जसे ज्युनियर आपण मंडळी आज आहात त्याप्रमाणे ज्यांनी ज्युनियर स्टेजला प्रॅक्टिस सुरू केली आणि ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपर्यंत कसे पोहोचले, यांचं चारित्र्य जर वाचायला मिळेल तर त्यातून प्रेरणा मिळू शकेल. अशीही काही पुस्तकं त्यात असावी, हाही प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या बारमध्ये स्पोर्ट फॅसिलिटीज असाव्या. बार मेंबरसाठी काही स्पोर्ट्स फॅसिलिटीज आपल्याला करता येऊ शकतात का, हे पण बघण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जसं म्हणतात की डिलेड जस्टिस इज डिनाईड जस्टिस, याकरता आपल्या बारमध्ये जास्तीत जास्त जी आपली जी सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचे न्यायमूर्ती इथे यावेत, यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं फार आवश्यक आहे आणि तो आपण सगळ्याच्या मदतीने करू. आणि या मदतीने आपण माननीय मुख्य न्यायमूर्तींना विनंती करू आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करण्याचा. त्यानंतर रजिस्ट्री रिलेटेड काही इश्यूज असतात.
कधी कधी फार अर्जंट रिलीफची गरज असते, परंतु प्रकरणामध्ये रजिस्ट्रीमध्ये काही अडचणी येतात, ज्युनियर मंडळींना येतात, सिनियर मंडळी. तर आपल्या वकील बांधवांनी तर प्रयत्न असा करायला पाहिजे की त्या नियमाप्रमाणे फायलिंग करतानाच प्रयत्न करावेत. परंतु जर फायलिंगमध्ये काही त्रुटी जरी राहिल्या असतील, तर त्याकरता रजिस्ट्रीशी संपर्क साधून लवकरात लवकर हे इश्यूज कसे आपल्याला संपवता येतील, हाही आपल्याला एक प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं, कुठल्याही बारला जर यश प्राप्त करायचं असेल, तर बार आणि बेंचमध्ये अतिशय सुसंवाद असला पाहिजे. आणि हा सुसंवाद निर्माण करण्यासाठी सगळा प्रयत्न करणे. आज आपल्याकडे इतके विशेष प्रावीण्य मिळवलेले सिनियर ॲडव्होकेट्स आहेत. बारमध्ये आपल्याला अनुभवी असे वकील सिनियर्स आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे पुढचं वर्ष वाटचाल करू. आपली सगळ्या दृष्टिकोनातून प्रगती कशी होईल यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. मी फक्त शेवटी एवढंच म्हणेल कि जिसे मैं निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, मैं अपनी बातें औकात से ज़्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूँ आसमान को छूने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सगळ्यांची वाढ होईल यासाठी प्रयत्न करणं. आणि तो एकमेव प्रयत्न असा आहे की आपल्या बारला उंचीवर नेणं. आणि यासाठी माझ्या या 63 वर्षाच्या अनुभवाचे जे काही क्षण असतील, जो काही अनुभव असेल, तो संपूर्ण मी या बारच्या चरणी अर्पण करायला तयार आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांस विनंती करतो की आपण ही संधी मला द्यावी. आणि सगळ्यांनी फक्त निवडून आणायची नाही, वर्षभर सोबत काम करण्याचं आश्वासन पण द्यावं, संधी द्यावी. त्यामुळे आपण आपल्या बारची प्रगती करू शकतो. धन्यवाद.